सेम जात असली तरी सुद्धा खाणं पिणं वेगळं असतं. नाहीतर लग्न इथे पण थांबू शकतं. आणि कुठेतरी मनी हॅज पॉवर, म्हणजे माझं म्हणणं मी सहज सोडून तुमचं काय की तुम्हाला एकत्र राहायचं आहे तर आपल्याला नॉन पेईंग गेस्ट घरात सून नको असते, तिच्याकडून अपेक्षा असतात. अशी गंमत आहे ना, आई वडील कुठेही वरती घेऊन जात नाहीत, ते इथेच ठेवून जातात. पण तुम्ही जबाबदारी घेत आहात, ह्यांनीच एक घरामध्ये ना समाधान वातावरण निर्माण होतं. नमस्कार, माय महानगर मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आमच्या गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं काउन्सिलिंग म्हणजे काय, आणि आमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये काय. आणि याच विषयावरती आपल्याशी पुन्हा एकदा बोलणार आहेत सुचित्रा भिडे शहा मॅडम. नमस्कार मॅम. आमच्या आजच्या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. गेल्या आपल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की काउन्सिलिंग म्हणजे काय. आज आपण मला वाटतं या विषयावरती बोलूया की प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे काय. तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही थोडं सांगितलं तर. हो नक्की. प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे त्याच्यातच आहे हा अर्थ की लग्नाआधी काउन्सिलरला भेटून आपलं पुढचं एकमेकांबद्दलची जाणीव करून पुढच्या आयुष्याची तयारी करणं, समजून घेणं की पुढे काय काय होऊ शकतं किंवा एकमेकांची जास्त माहिती घेणं. आणि ह्याच्यामध्ये ह्या प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जेव्हा तुमच्याकडे जोडपी येतात असं, तर साधारणपणे म्हणजे काय अपेक्षा घेऊन आलेल्या असतात एकमेकांबद्दल? त्यांच्या अपेक्षा अशा नसतात, त्यांना एकमेकांबद्दल जास्त जाणून घ्यायचं असतं, जे एकमेकांबद्दल ते डायरेक्टली विचारू शकत नाही. ते माझ्या मदतीने विचारू शकतात. मी खूप फ्रँक विचारू शकते, कारण मी थर्ड पर्सन आहे. त्यामुळे माझं कोणाला वाईट किंवा वाटणं किंवा रागावण्याचा प्रश्न येत नाही. पण माझ्या थ्रू त्यांना 100% मदत होऊ शकते. या प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये ही करताना ही गरजेची का असते? पण हल्ली काय बघितलं ना, तर लग्न कसं ओळखीच्या थ्रू होत नाहीये. बऱ्याचदा तर ऑनलाईन किंवा जे मॅट्रिमोनियल मधून लग्न होत असतात, तिथे पूर्ण माहिती दिलेली नसते. त्याच्यानंतर हल्ली बरं धर्मात पण सेम वेगवेगळ्या धर्माचे पण गुजराती आणि साऊथ इंडियन पण अरेंज मॅरेजेस होत आहेत. त्यामुळे एकमेकांची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. ती काउन्सिलरच्या थ्रू जास्त प्रमाणात मिळू शकते. याच्यामध्ये मला एक असं वाटतं की जेव्हा प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी तुमच्याकडे येतात, जसं तुम्ही सांगितलं की मोस्टली हे अरेंज मॅरेजमधलेच कपल्स तुमच्याकडे येतात की लव्ह मॅरेजमध्ये असलेले लव्हमध्ये असलेले कपल देखील तुमच्याकडे येतात? नाही, लव्ह मॅरेजमधले पण येतात. फक्त जाणून घ्यायला की दिस इज व्हॉट वी आर डिसाइडेड, आम्ही लग्न करतो आहोत, मग आमची ही बॅकग्राऊंड आहे, आणखीन काही जाणून घ्यायची गरज आहे का हे जाणण्यासाठी पण येतात. पण तुमच्या या प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये प्रामुख्याने एकमेकांच्या अपेक्षा तर ते जाणून घेतातच, पण एकमेकांच्या फॅमिलीबद्दल असलेल्या म्हणजे अपेक्षासुद्धा याच्यामध्ये असतात का? ऑफकोर्स ह्याच्यामध्ये सगळंच येतं, कारण लग्न ही एवढी मोठी घटना आहे की दोघांच्या घरचं वातावरण बदलतं. त्याच्यामुळे माझी आई कशी आहे मुलांनी सांगणं किंवा आमच्या घरात तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे सांगणं, डिस्कस करणं, त्या मुलीला आयडिया देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सोपं होतं त्या मुलीला त्या घरात राहणं. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा आता हल्ली लव्ह मॅरेज वगैरेचं प्रकार फार आहेत सध्या घडत आहेत. म्हणजे हल्ली बरेच जण लव्ह मॅरेजला जास्त प्रेफर करतात. तर अशा वेळी समजा दोन वेगवेगळे कल्चर असतील, तर अशा वेळी एकमेकांच्या कल्चरबद्दल जाणून घेण्यामध्ये सुद्धा काउन्सिलरची भूमिका असते. काउन्सिलर या बरोबर मोकळेपणाने सांगणं जमत नाही, कारण कुठेतरी मला वाटतं हे असंच आहे, सगळ्यांच्याच घरी असं असू शकतं, पण तसं नसतं. सेम जात असली तरी सुद्धा खाणं पिणं वेगळं असतं. म्हणजे एक नवरा बायको आले होते एकाच गावातले, ती सगळं शेंगदाण्यांचं करायचं आणि ह्यांच्या घरात खोबऱ्याचं असायचं. म्हणजे त्याच्यावरून सुद्धा वाद होतात. आणि बेसिकली कसं असतं ना, एकमेकांची पूर्ण माहिती, तुमच्या काय अपेक्षा आहेत, धर्म, देवावर विश्वास आहे की नाही, कुठच्या देवावर विश्वास ठेवायचा, हे पण आपण आधी समजलं ना की माझा विश्वास नाहीये, तरी सुद्धा जाणून घेतलं जातं. आणि हे थोडक्या भेटींमध्ये आपण नाही विचारू शकत, डोक्यात पण येत नाही. मग अशा प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी जेव्हा तुमच्याकडे अशी जोडपी येतात, सहज एक प्रश्न आहे माझा की अशा वेळी असं होतं का की जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे मेड फॉर इच अदर आहे, पण तुमच्याकडे आल्यावरती जेव्हा त्यांच्या मनातली गुपितं ते ओपन करतात त्यावेळी त्यांना असं कळतं की नाही, काहीतरी वेगळं आहे, माझी अपेक्षा ह्याच्याकडनं वेगळी, याची माझ्याकडनं वेगळी आहे, असं होतं?
असं होतं, नक्कीच होतं. पण कुठेतरी ॲक्सेप्टन्स झाला तरच त्यांनी लग्नाला पुढे जावं, नाहीतर लग्न इथे पण थांबू शकतं. म्हणजे लग्न मोडण्याची वेळ येत नाही. म्हणजे समजा तुमच्या अपेक्षा जास्त असतील एकमेकांकडनं किंवा एकमेकांच्या विरोधाभासातील असतील, तर काउन्सिलिंगमधून तुम्ही पुढे लग्न होऊन पुढे काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा, वाद होण्यापेक्षा लग्न तिकडेच थांबू शकतं. काउन्सिलिंगमध्येच तो म्हणजे त्याच्यावरच तुम्हाला एक निर्णय घेता येतो. त्याच्यावर हो, असं होतं. आता ह्याच्यामध्ये मला एक असं विचारायचं आहे, प्री मॅरेज काउन्सिलिंग हे आत्ता आलेलं आहे हल्लीच्या ह्याच्यामध्ये. पूर्वीच्याकडे असं काही नव्हतं, तडजोड करूनच म्हणजे संसार होत होते. आता तसं नाही आहे. आता म्हणजे ही मुलं रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा लग्नाच्या बाबतीत इतकी जागरूक आहेत की हा लाईफ पार्टनर होण्यासारखी ही व्यक्ती आहे की नाही माझ्या, ह्याच्यासाठी ते प्री मॅरेज काउन्सिलरकडे येतात. हो, आता काय झालंय, परिस्थिती बदलली आहे. सगळ्या मुली खूप शिकलेल्या आणि कमावत्या झालेल्या आहेत आणि कुठेतरी मनी हॅज पॉवर. म्हणजे माझं म्हणणं मी सहज सोडून तुमचं का ऐकू, हे मोठा प्रश्न झालेला आहे की आय एम राईट इन माय वे, मग मी तुमच्यासाठी का बदलू. त्यामुळे हे बदल गरजेचे असतात, नाही तर पुढे त्याच्यामधूनच घर्षण होतं. लहान लहान गोष्टीतनंच घर्षण अवॉइड होऊ शकतं जर आधीच समजून ॲक्सेप्ट करून पुढे गेलो. आणि याच्यामध्ये मला विचारायचं होतं, जसं तुम्ही आता म्हणालात की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मुलांच्या पण वाढल्या असतील ना? मुलांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेतच, कारण त्या मुली पैसे कमवत आहेत. पण मुलींचं काय झालंय ना, मी तुझं का ऐकू, वाय शुड आय चेंज फॉर यू, हे नक्की आहे त्यांना. म्हणूनच त्यांना कुठेही तडजोड करायला कमी आवडतं. म्हणजे हल्लीच्या मुलींमध्ये तडजोड करण्याची वृत्ती कमी झालेली आहे. आणि आता दुर्दैवाने मुंबईसारख्या ठिकाणी जागांच्या पण भाव एवढे वाढलेत की मजबुरीने एकत्र राहावं लागतं. मग हे पण विषय क्लिअर झाले पाहिजे की तुम्हाला एकत्र राहायचं आहे तर आपल्याला नॉन पेईंग गेस्ट घरात सून नको असते, तिच्याकडून अपेक्षा असतात. ती जर शिकलेली आहे तिने नोकरी जरूर करावी, पण आपली काय अपेक्षा आहे घरच्यांची, की त्यांनी काय अपेक्षा ठेवली कामाची, काम किती करावं, किंवा नाही मला जमत, माझे टायमिंग ऑड आहे तर मी पैसे देऊन बाई ठेवावी मदतीला. म्हणजे ह्याच्यामध्ये भाडेतरूपणा येत नाही. जेव्हा हल्लीच्या काळात काय झालंय, मुली एकच मुलगी असते आईवडिलांना, ती आईवडिलांना वर आणण्यासाठी घर पण घेते, तिचे EMI चालू असतात. तिला एकच मुलगी असते, EMI नसले तरी त्यांनी मेडिक्लेम काढलेला असतो, हे पैसे मुलगी आयुष्यभर देणार असते. हे पण क्लॅरिटी झाली पाहिजे की जर मी माझ्या आईला 10,000 देते तर शी हॅज टू पे सम मनी हिअर ऑल्सो. आणि हे समजून उमजून राहावं, ती समजूतदारपणा हल्ली मुलींच्या कमी झालेला आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये असे कुठले प्रश्न आहेत की जे दोन्ही पार्टनरनी म्हणजे बरोबर क्लिअर करायला हवे, प्रामुख्याने असे कुठले प्रश्न आहेत? एक तर बेसिकली फायनान्शियल. पण किती आपण काही कसेही श्रीमंत मिडल क्लास असलो तरी फायनान्स हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबद्दल एकमेकांच्या जबाबदाऱ्या, मगाशी म्हटलं तसं, त्या सांगणं, क्लिअर करणं गरजेचं आहे. मुलींनी घरात आल्यानंतर काय जबाबदारी घ्यायची, जर समजा मदत करायला शरीराने जमत नाहीये, कामामुळे वेळ मिळत नाही, तर बाई ठेवायची, त्या तिने पैसे द्यावे का, तिच्याकडून काय काय अपेक्षा घरातल्यांच्या आहेत हे सांगणं खूप गरजेचं आहे एकमेकांना. इवन त्याला पण, जर मुलगी एकुलती एक आहे तर तिच्या मुलीच्या पण त्या आईवडिलांच्या जावयाकडून अपेक्षा असतात, त्या पण क्लिअर झाल्या पाहिजे. या सर्व अपेक्षा पुऱ्या होतातच असं नाही, पण एक जर क्लॅरिटी असली की ह्या हिच्याकडून अपेक्षा आहेत तर आपण वी कॅन स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स दॅट. आणि बेसिकली आहे ना, हे सगळं एकमेकांना ॲक्सेप्टन्स डेव्हलप व्हावा पाहिजे. दोघांनाही मान्य असलं तरच ते डिस्कस करून आपण लग्नासाठी पुढे जावं. नाहीतर मग पुढे जाऊन पुन्हा हे क्लेश नको व्हायला, पुन्हा क्लेश होत नाही, किंवा आपण बोललेलो होतो त्यामुळे इट इज क्लिअर की ही अशी आहे, खूप सोपं पडतं ते. आता हल्ली ना, म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंगचा एक विषय आहे आपला. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की हल्ली बऱ्याच म्हणजे मुलं एकुलती एक असतात. जसं म्हणजे मुलगा त्याच्या फॅमिलीमध्ये एकुलता एक असतो किंवा मुलगी एकुलती एक असते किंवा कमावती असते. तर अशा वेळी आई वडिलांची, मागच्या भावंडांची जबाबदारी त्यांच्यावरती असते. लग्न झाल्यानंतर पुन्हा त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालेलं असतं, जबाबदारी वाढलेली असते
अशा वेळी मग त्या खर्चावरून सुद्धा त्यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता जास्त असते. कारण मुलीवरच एक तर घर चाललेलं असतं किंवा मुलगा कमवता असल्यामुळे तोच त्या घरामधला एक आधार असतो. पण अशा वेळी मग तू घरात पैसे द्यायचे नाहीस लग्न झाल्यावरती. म्हणजे मुलगा आणि मुलगी असं एकमेकांकडनं काही अपेक्षा ठेवून असतात की आता तू आमच्या घरी आली आहेस, त्यामुळे आता तुझं जे आहे ते सगळं आमचं आहे, बरोबर आहे. तर माहेर तुला देण्याचा काही तर प्रश्नच येत नाही. तर हे तुम्हाला एक काउन्सलर म्हणून कितपत योग्य वाटतं? नाही, हे अजिबात योग्य नाही. कारण मुलीची जबाबदारी संपलेली नाही. ती तुमच्याकडे लग्न करून आलेली आहे, पण तिला पण माहेर आहे, ती कमवती आहे आणि तिने म्हणूनच हा बॅलन्स ठेवावा की सासरच्यांच्या घरी पण पैसे देणं गरजेचं आहे आणि माहेरी पण तिची जबाबदारी तिने घेतल्यानंतर ती पार पाडणं गरजेचं आहे. असं सोडून नाही देता येत आपल्याला. आणि हे मुलांना देखील म्हणजे लागू आहे, दोघांनाही आपल्या आई वडिलांची काळजी घेणं हो, अगदी गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनीही सांगावं एवढे एवढे पैसे आपण दोघांनी मिळून घर चालवायला द्यायला पाहिजे. अशी गंमत आहे ना, आई वडील कुठेही वरती घेऊन जात नाहीत, ते इथेच ठेवून जातात. पण तुम्ही जबाबदारी घेत आहात, ह्यांनीच एक घरामध्ये ना समाधान वातावरण निर्माण होतं. जे आधार असतो आई वडिलांना. म्हणजे मुलीचं लग्न जरी झालं तरी त्यांना सुद्धा म्हणजे जी इन्सिक्युरिटी वाटत असते तशी ती वाटत नाही, म्हणजे थोडक्यामध्ये. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये सासरच्यांची देखील एक महत्त्वाची भूमिका असते की आता सून आमच्या घरात आली आहे तरी सुद्धा ती तिच्या आईवडिलांचंच म्हणजे घराचं बघत असेल, तर अशा वेळी सासरच्यांनी थोडंसं काय मन मोठं करायला हवं? नाही, मी तर म्हणते की सासू सासऱ्यांनी दोघांच्या म्हणजे मुलाच्या पण आईवडिलांनी आणि मुलीच्याही आईवडिलांनी पण काउन्सिलरची भेट घ्यावी. आपण कसं देण्याघेण्यासाठी बैठकी करतो त्याच्या पलीकडे विश्व असतं की ज्याच्यामध्ये सून आल्यानंतर आपण कसं वागावं, काय तिच्याकडून अपेक्षा आहेत, तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत. आणि मुलाच्या सुद्धा की वडिलांना बरं नाही आहे, आई वडील दोघेही आपल्यावर डिपेंडंट आहेत, हे पण त्या मुलीच्या घरच्यांना सांगायला पाहिजे. घर भाड्याचं आहे, जे काय आहे ती सत्य म्हणजे हकीकत सांगितली परिस्थिती सांगणं खूप गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन कळल्यानंतर मग ते तो व्रण आयुष्यातनं जात नाही की माझ्याशी खोटं बोलून लग्न केलं. त्यामुळे प्रॉब्लेम होतच राहतात. लहान लहान गोष्टीमध्ये तुम्हाला रुसणं फुगणं चालू होतं, हे सगळं पायलप होतं आणि मग मोठा स्फोट होतो आणि भांडणं मोठ्या लेवलला निघून जातं. बरोबर. त्यामुळे प्री मॅरेज काउन्सिलिंग हा फार गरजेचा विषय. म्हणजे आजच्या काळामध्ये आपण आता जसं बघितलं की जसं काउन्सिलिंग हे गरजेचं आहे तसंच प्री मॅरेज काउन्सिलिंग हे देखील फार गरजेचं आहे. जसं आपल्याला आता सुचित्रा मॅमने सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे तरुण पिढीमध्ये दोन्हीही मुलं आणि मुली म्हणजे दोन्ही जोडपीही कमावती झालेली आहेत. त्याच्यामुळे साहजिकच एक घरच्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती आहेतच, शिवाय त्यांचं स्वतःचं भविष्य देखील त्यांना घडवायचं असतं. अशा वेळी प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे लग्न करण्यापूर्वी जर प्री मॅरेज काउन्सिलिंगचा सल्ला घेतला, प्री मॅरेज काउन्सिलिंग केलं, तर त्यातून पुढे होणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील किंवा वाद असतील, ज्याच्यामध्ये आर्थिक गोष्टींवरून होणारे वाद असतील किंवा नातेसंबंधांवरून होणारी जी वितुष्ट असतील ती नक्कीच टाळता येतील. त्यामुळे प्री मॅरेज काउन्सिलिंग ही आजच्या काळामध्ये गरजेची आहे. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्कीच कळवा आणि पुन्हा आमचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचं माय महानगर मानिनी चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुकला पेजला लाईक करायला विसरू नका. आणि आमच्या आजच्या या शोमध्ये आल्याबद्दल सुचित्रा मॅम तुमचे पुन्हा एकदा खूप खूप आभार.